नमस्कार मंडळी, आज आपण आपल्या घराचा मुख्य दरवाजा याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊ. आपल्या घराचा दरवाजा नीटनेटका पुसलेला असावा, त्यावर कोणतेही डाग नसावे. आपला दरवाजा सुंदर असा दिसला पाहिजे. दरवाजाच्या बिजागरांना तेल घातलेलं असावं, कारण त्यातून करकर असा आवाज आलेला अशुभ असतो. दारात चप्पल वगैरे असतील तर ते अस्ताव्यस्त ठेवू नये, सरळ नीटनेटके लावून ठेवावे. दाराला जर आपण तोरण लावलेलं असेल कपड्याचं किंवा कोणतंही, पण ते छान धुतलेलं असावं. त्यावर बरेच दिवस धुतलेलं नसेल, धूळ असेल तर घरात अशुभ निगेटिव्ह एनर्जी येत असते. दाराच्या आजूबाजूला धूळ आणि कोळ्याची जळमट नसावी. दररोज सकाळच्या वेळी घराचा उंबरा व उंबऱ्यासमोरील जागा स्वच्छ पुसून घ्यावी. दारात एखादी रांगोळी काढावी, त्यामुळे आपल्या घरात शुभ एनर्जी येते. आपल्या दारात भरपूर उजेड असावा. मुख्य द्वाराच्या उंबऱ्यावर लक्ष्मीची पावले, स्वस्तिक वगैरे लावू शकता. सणावाराच्या दिवशी उंबऱ्याची पूजा करू शकता, त्यामुळे घर प्रसन्न राहते. आपल्या घराचे प्रवेशद्वार एकदम सुंदर सुरक्षित होते. अशा या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या प्रवेशद्वाराच्या आहेत, त्या संदर्भात पण रोज काळजी घेणे गरजेचे आहेत. आणि आपल्या घरात प्रत्येकजण कोणीही आला तर पहिलं आपल्या दरवाजाचंच त्याला दर्शन घडतं, तेव्हा ते सुंदर दिसणं गरजेचं आहे. आणि सुंदरताच ही मनाला आकर्षण करते, आणि या आकर्षणाने लक्ष्मी माता म्हणजेच पैसा आपल्या दाराकडे स्वतःहून आकर्षित होतो आणि त्यानंतर तो आपल्या घरात प्रवेश करतो. तेव्हा हा छोटासा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.